मी असा निर्णय घेतला होता की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं. पण काही पक्षांची स्थिती किंवा काही बहुसंख्य पक्षांची स्थिती अशी आहे की ते राज्यापुरते सीमित आहेत. राज्यापुरते सीमित जिथे आहेत तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी वादविवादसुद्धा आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कुणी मागितल्या किती मागितल्या त्याच्यावरून एक वाक्यता नाही. दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. या संबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पक्ष ट्रॅडिशनली एकमेकाच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस विरुद्ध CPM, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस. हे जे प्रश्न आहेत ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाहीत. जिथे जिथे शक्य आहे ते संपावं. आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्यातल्या. आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल. साहेब, काल तुम्ही असं म्हटलं की ह्या प्रक्रियेत राहुल गांधी कधी सहभागी होत आहे? या प्रक्रियेमध्ये आता तुमचे भारतीय जोडो ती यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहे? त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीनं. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. साहेब, काल तुम्ही म्हटलं की 39 जागावर महाराष्ट्रात एकमत झालंय. तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर ते मी सांगणार नाही. ते मी आत्ता सांगणार नाही. कारण एक असं आहे की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याच्यात मी असत नाही. त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले ते त्याच्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत. असे हे लोक ते बसतात आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागेवर साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे. बघूया आता ते उद्या बसणार आहेत. MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय. तर MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करतात. नाही, हा विषय समजला ना. मग स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा आमच्या सहकाऱ्यांच्या झाल्यात. ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते. आणि आता आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं. उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही उमेदवार उभे करणार आहेत का? फार थोडे. लक्षद्वीपचा एक सिटिंग कॅन्डिडेट आहे, आता खासदार आहेत, असे काही काही ठिकाणी. मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला, तिथं पण तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य आहे. ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. जागा वाटपामध्ये रस्सीखेच हा प्रकार पाहायला मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो. कारण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो. आत्ताच मला
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विचारले त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत सांगितले महाराष्ट्रातल्या. त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे देखील काल मी म्हटलं. त्या जागा नेमक्या कुठल्या? आणि त्याची बैठक उद्या तुम्ही नका सांगू. काही चिंता करू नका माझी, हे लोक काय तर ही चर्चा त्यांची उद्याच आहे. ती उद्या बसतील बघूया 1-2-3 दिवसात काहीतरी मार्ग निघेल. अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांना थोडं आश्चर्यकारकच. पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. साहेब, याला एक जोडून प्रश्न विचार. महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, विरोधात पेरल्या जातात. अशोक चव्हाण ज्यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये, त्यावेळी 1-2 दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार, अशा काही 2-3 दिवस फक्त बातम्या येऊन गेल्या. असं की काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा आता नाही आहे. आणि त्यामुळे साहजिकच अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो. पण याचा अर्थ विलीनीकरण होण्याची आवश्यकता नाही. काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनबद्दल जे घड्याळाचे काटे एकंदरीत मागे फिरवलेले आहेत, तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे? आणि असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आपचे काही लोक निवडून आले, भाजपचे काही लोक निवडून आले, काँग्रेसचे काही लोक निवडून आले. याचं एकाला कुठलं स्पष्ट बहुमत नव्हतं. तिथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली ती इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे 8 मतं जी दिलेली आहेत ती वाद ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेचं ते मत काढलं आणि त्याच्यावर खुली मारली आणि ते मत बाद केलं. आता हे 100% बेकायदेशीर कृती होतं. शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा. कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशेरे मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून काल आपचा महापौर हा झाला. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं. आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली आहेत. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने अपोजिशनला कसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. आगामी निवडणुकामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दुरुपयोग होऊ शकतो असा संशय वाटत नाही का आपल्याला? संशय नाही. आमच्या आता राष्ट्रवादी त्याचा अध्यक्ष मी आहे.
त्या संबंधीचा निकाल असाच घेतला. मागणी काय केली, निकाल काय घेतला, पक्षाचं स्थापना मी केली आणि तो पक्ष आमच्या हातातनं काढून दुसऱ्यांना दिला. याच्याबरोबर त्याची चिन्ह आमचं घड्याळ होतं, ते आमचं चिन्ह काढून दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर का निर्णय आला की हा आम्हाला पक्ष म्हणून चालवायचा अधिकार आहे. चिन्हाच्या संबंधीचा जर वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे वाटले. त्यामुळे जसं आमचं झालं तसं आमचंही झालं. पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे आणि त्यामुळं काही ना काहीची प्रश्न हे सोडवता येईल. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल केले पाहिजे असं शाहू महाराजांनी काल म्हटलेलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काही त्रुटी देखील आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे त्यांनी म्हटले. या सगळ्याच्या तुम्हाला आता तो त्यांना विचारलं पाहिजे, मी ऐकलं तुम्ही म्हणता ते. नाही, आवश्यक वाटते कारण कसं होतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या त्रुटी दिसून येतात. नाही कसं आहे, आता इलेक्शनची प्रक्रिया संपेपर्यंत आता काही फारसं करता येणार नाही. पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्या पुढे ज्या त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यामध्ये माझी सही आहे, त्याच्यामध्ये खडगेंची सही आहे, त्याच्यामध्ये CPM सीताराम येचुरी त्यांची सही आहे, जी राजांच्या संबंधीची होती, तृणमूल काँग्रेसची होती, समाजवादी पक्षाची होती आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं काम होतं त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं पत्र लिहून आम्ही त्यांना भेट मागितली की आम्हाला आमचं डेलिगेशन होतो त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं. आम्हाला त्यानंतर एक 6 पानाचं निवडणूक आयोगाचं पत्र आलं की आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही. आता डेमोक्रेसीमध्ये भेटायची आवश्यकता नाही, डायलॉग नको, हे कधी योग्य नाही. पण आज आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत महाराष्ट्रातलं 4 त्यामध्ये कोल्हापूरची जागा आहे का? कारण सतीश पाटील जे आहेत ते काँग्रेसच्या जागेसाठी आग्रह धरताना या साहेबांनी सांगितलं तो निर्णय खालच्या लोकांच्यावर आहे. कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का? तुम्ही 2 दिवस कोल्हापूरात आहे, काल बैठक पण झाली, चर्चा झाली, तर कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय फीडबॅक मिळाला का, चर्चा झाली का? नाही. काय मी काही चर्चा केली म्हणजे आम्ही लोक बसलो होतो ह्याच्या घरी असं आहे की काय चर्चा झाली का? आता आम्ही काय ते जेवण चांगलं होतं लोकसभेच्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली का? तुम्ही एकाच दिवसात काल 2 वेळा योगेंद्र पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत. अरे, महत्त्वाचा प्रश्न आहे. काल एकाच दिवसात 2 वेळा तुम्ही शाहू महाराज साहेबांच्या उमेदवारीबद्दल भूमिका म्हणजे तुमची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्याकडनं तसा काय फीडबॅक आपल्याला आला आहे? असं एका वर्तमानपत्रात मी आज वाचलं त्यांनी काही म्हणलं आहे म्हणून. असं आहे त्यांनी त्यांचं मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नव्हे. हा विषय निघाला कुठनं? संजय राऊतने एक 8 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याचा विचार करावा अशी सूचना केली. त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली. आणि ती चर्चा आमच्यामध्ये नव्हती, आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती. आता आणखीन एक पक्ष इथं निघाला आहे पॅलेसमधनं, तर त्याच्याबद्दलची चर्चा बाहेर होती.